भारताची कांदा निर्यात जोरदार सुरू, तर ओमान मार्गे भारताचा कांदा आखातामध्ये दाखल. कांद्याचे बाजारभाव कळणार. सध्या कांद्याच्या बाजारभावात प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे शेतकरी हा सुखावला गेलाय. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील आपण जर का पाहिलं तर चीनचा कांदा भारताला स्पर्धा देतोय, पण भारतापेक्षा महाग विकला जातोय. त्यातच जो काय पाकिस्तानचा कांदा आहे तो सध्या त्या ठिकाणी संपलाय, म्हणून भारताच्या कांद्याला मागणी ही वाढलेली आहे. नुकताच भारतानं ओमानशी केलेल्या नवीन आर्थिक करारामुळे भारत आणि ओमानमध्ये त्या ठिकाणी 99% वस्तू ह्या शुल्कमुक्त झाल्यात आणि याचा प्रमुख फायदा हा कांद्यासाठी होतोय. शिवाय ओमानमधले जे काही व्यापारी आहेत ते देखील त्या ठिकाणी कांद्याची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत. ओमानची बंदर जी काय आहे ती हॉर्मुझपेक्षा सुरक्षित आहे आणि म्हणून भारताचे कांदा निर्यातदार तिथं व्यापाराला पसंती देत आहेत. येत्या 10 ते 15 दिवसामध्ये या सगळ्या परिस्थितीमुळे कांद्याचे सरासरी भाव 2500 ते 3000 रुपयांच्या दरम्यान जाऊ शकतात, असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. नेमकं या संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच कांद्याचे जे बाजारभाव आहे ते कांद्याचे बाजारभाव मागणी आणि पुरवठा या एका गणितावरती जरी अवलंबून असले तरी भारताची कांदा निर्यात किती आहे आणि त्यातून कांद्याचं जे काय परकीय चलन आहे ते मार्केटमध्ये किती येत आहे या सर्वच गोष्टींवरती कांद्याचे दर हे अवलंबून असतात. सध्याचे कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला 1600 रुपयाच्या दरम्यान सरासरी टॉप क्वालिटीच्या कांद्याला दर मिळतोय. तर पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव, चांदवड, कळवण याशिवाय सोलापूरमध्ये देखील कांद्याला चांगला बाजारभाव मिळतोय. एकंदरीतच सध्या त्या ठिकाणी भारताची जी काही निर्यात आहे ती आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या निर्यातीच्या माध्यमातून परकीय चलन जे काय आहे ते आता त्या ठिकाणी भारतामध्ये यायला सुरुवात झाली आणि त्याचा डायरेक्टली जो काही फायदा आहे तो कांद्याच्या दराला त्या ठिकाणी झालेला आहे. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर गल्फचं जे काय मार्केट आहे त्या मार्केटमध्ये भारताची कांद्याची जी काय स्थिती आहे ती आता त्या ठिकाणी मजबूत मानली जाते. भारतीय कांदा निर्यातदार देखील गल्फच्या मार्केटमध्ये चांगलं स्थान तयार करायला त्या ठिकाणी यशस्वी झाला आहे. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर जो काय पाकिस्तानचा कांदा आहे तो त्या ठिकाणी आता संपला आहे. तर जो काय चीनचा कांदा आहे जो भारताच्या कांद्याला सध्या स्पर्धा देतोय तो कांदा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारताच्या कांद्यापेक्षा महाग विकला जातोय, परंतु जी सध्या पसंती मिळते आहे ती गल्फच्या आणि बाकी सगळ्या व्यापाऱ्यांकडून भारताच्या कांद्याला सध्या त्या ठिकाणी मिळत आहे. कारण भारताचा उन्हाळी कांदा हा सर्व जगभरामध्ये त्या ठिकाणी फेमस आहे. सध्या आपण जर का पाहिलं तर महाराष्ट्रीयन उन्हाळी कांद्याची देखील उपलब्धता मोठ्या प्रमाणावरती आहे आणि याचा जो काय फायदा आहे तो सध्याला निर्यातीसाठी त्या ठिकाणी होतो आहे. आत्तापर्यंत भारतानं जवळपास 1.5 लाख मेट्रिक टन एवढा जो काय कांदा आहे तो मार्चपासून आत्तापर्यंत त्या ठिकाणी निर्यात केला आहे आणि भारतानं जो काय ओमानशी नवीन आर्थिक करार जो काय केला ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट CEPA हा जो काय केला आहे हा 1 जून 2026 पासून लागू झाला आहे, ज्यामुळे भारताच्या निर्यातीसाठी ओमानमध्ये 99% वस्तू ह्या शुल्कमुक्त किंवा अत्यंत कमी शुल्क त्या ठिकाणी आकारला जाणार आहे आणि याचा मुख्य फायदा जो काय होतोय तो कृषी उत्पादनांसाठी आणि विशेषतः कांद्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे. कारण ओमान मार्ग निर्यात करणं हे थोडंसं त्या ठिकाणी महागडं आहे पण त्या ठिकाणी सुरक्षित आहे. कारण हॉर्मुझ खाडीतील तणावामुळे पारंपरिक मार्ग जो काय आहे तो ते त्या ठिकाणी धोकादायक ठरला आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर आतापर्यंत जो कमी आवक आणि मोठा साठा त्या ठिकाणी असल्यानं बाजारभाव वाढलेले नाहीत, परंतु आता इथून पुढं जे काय बाजारभाव आहे ते हळूहळू त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होतील. एकीकडे चीनच्या कांद्याचे दर वाढले तर चीनमध्ये उत्पादन कमी आहे, पाकिस्तानची स्पर्धात्मक कमी आणि निर्यात त्यांची त्या ठिकाणी मर्यादित आहे आणि जो काय महत्त्वाचा जो काय फायदा झाला आहे तो भारत ओमान CEPA करारामुळे निर्यातीसाठी नवीन दरवाजे त्या ठिकाणी खुले झाले आणि म्हणून जो काय उच्च दर्जाचा सुपर क्वालिटी जो काय कांदा आहे शेतकऱ्यांचा तो शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जर का साठवला जर असेल तर तुमच्यासाठी त्या ठिकाणी जो काय तुमचा कांदा आहे तो तुम्ही निर्यातीसाठी ही व्यापाऱ्यांना देऊ शकता. निर्यातीसाठी 55+ दर्जाचा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी योग्य ठरेल, जो पुढील 15-20 दिवस त्या ठिकाणी टिकू शकतो आणि येत्या 10 ते 15 दिवसामध्ये कांद्याचे जे काही दर आहेत ते अजून त्या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीवरून जर का आपण आढावा जर घेतला तर ते वाढू शकतात. दुसरीकडे एकंदरीतच आपण जर का बघितलं तर चीनमध्ये कमी उत्पादन, वाढते दर, पाकिस्तानशी कमी स्पर्धा, ओमान आणि भारताचा CEPA करार आणि नवीन वाहतूक जो काय मार्ग आहे ही सगळी बाब जी काय आहे ती भारतीय कांद्याला भविष्यकालीन निर्यातीमध्ये फायदा देणार आहे.
2026साठी भारत सरकारनं अंदाजे 20 लाख मेट्रिक टनाच्या आसपास त्या ठिकाणी निर्यातीचं लक्ष ठेवलं आहे, जो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी खूप जास्त आहे. गल्फ देशांची भारताकडे दीर्घकालीन आशा राहील आणि भौगोलिक जवळीक यामुळे भारताचा जो काही फायदा आहे तो अधिक होईल. शेतकऱ्यांनी दर्जेदार कांदा राखून ठेवणं हा जो काही सल्ला आहे तो त्या ठिकाणी अभ्यासकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो आहे. रोजचे बाजारभाव पहा. कांदा विक्रीचा निर्णय हे रोजचे बाजारभाव पाहूनच जर का घेतला तर तुम्हाला त्याचा थोडाफार का होईना फायदा हा होऊ शकतो.